नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रुद्रला गौरी बोलते रडत रडत, मला तुमच्याशी लग्न करायला जमणार नाही आणि तुमच्या घरी यायला पण जमणार नाही. मला माफ करा म्हणून हात जोडते. तर रुद्र बोलतो, माफी मागून मला लाजवू नका तुम्ही. आई म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडताय, यात तुमचं काहीच चुकत नाही. तर गौरी बोलते, आई म्हणून माझं कर्तव्य असलं तरी मी तुम्हाला वचन दिलंय, तुम्हाला, राजन सरांना, नंदाईला सगळ्यांना दुखवते मी. तर रुद्र बोलतो, गौरीजी तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? तर गौरी खूप आहे बोलते. पण तर रुद्र बोलतो, तुमची इच्छा होती ना माझ्या घरी येण्याची? तर गौरी बोलते, आता आपण एकत्र येऊ शकत नाही. परत रुद्र बोलतो, प्रेम आहे ना? तर गौरी हो बोलते. तर परत रुद्र म्हणतो, मग काय एवढा विचार करताय? प्रेमाला आपण कितीही नाकारलं ना, तरी ते शेवटी त्याच्या वाटा एकत्र येत असतात. आपण त्या दिवसाची वाट बघू. तर पुढील भागात गौरी झोपलेली असते. मुलांचा मोठ्याने आवाज येतो. खूप आनंदी असतात मुलं म्हणून गौरी बिट्टीला घेऊन येते. आश्चर्यच वाटतं तिला. दोघेही मुलांकडे येतात. मुलं खूप आनंदी होऊन नाचत असलेली असतात. त्यात रुद्रही दिसत नाही. नेमकं कोण आहे म्हणून एवढी मुलं खुश झालेत म्हणून गौरी हाक मारते, अरे मुलांनो. मुलं बाजूला होतात. तर रुद्र दिसतो हसत असलेला. तर गौरी बोलते, रुद्र सर तुम्ही? तर रुद्र बोलतो, तुम्ही माझ्या विश्वात येऊ शकत नाही ना, पण मी तुमच्या विश्वात येऊ शकतो, असं रुद्र बोलत असतो. तेव्हा गौरी रुद्रला आश्रमात येऊ देईल का नाकारेल त्याला? धन्यवाद.